मित्रांनो माझ्या चॅनल स्वागत आहे. माझं नाव देवेश कार्यालयातून तुमचं स्वागत आहे. आज तुमच्याकडे परत नवीन बाईक घेऊन आलो आहे जी असणार आहे बजाजचं मॉडेल नवीन आहे, लेटेस्ट आहे. मित्रांनो तुमच्याकडे आज परत बाईक घेऊन आलो आहे. ही आहे बजाजची पल्सर NS 125. ठीक आहे, ही सेमी डिजिटल नाही आहे, ही पूर्णपणे तुम्हाला असणार आहे फुल डिजिटलमध्ये. ठीक आहे, हे बघा. याच्या आधी पण मी NS 160 आणि NS 200चा पण व्हिडिओ बनवलेला आहे. तुम्हाला तो पण पाहिजे असेल तर तुम्ही तो पण बघू शकता. ठीक आहे, हा पूर्णपणे तुम्हाला डिजिटल कन्सोल दिलेला असणार याच्यामध्ये. ठीक आहे, पूर्णपणे मी आज तुम्हाला या बाईकवरती रिव्ह्यू दाखवणार आहे. यामध्ये तुम्हाला डायमेन्शन आणि जे पण स्पेसिफिकेशन जे पण असणार आहे ते तुम्हाला सेमच दिलेले असणार आहे. फक्त याच्यामध्ये तुम्हाला जे फीचर असतील ते ॲड झालेले तुम्हाला तेवढं फक्त मी तुम्हाला सांगून देणार आहे. ठीक आहे, याच्यामध्ये तुम्हाला ब्लूटूथ पण दिलेलं असणार आहे, नॅव्हिगेशन पण तुम्हाला ॲरो बाय ॲरो दिलेलं असणार आहे. ठीक आहे, आणि सेमच तुम्हाला पुढची LED जी पूर्णपणे हेडलाईट आहे ती पूर्णपणे भेटून जाईल यामध्ये. ठीक आहे, याच्या आधी तुम्हाला NS 125मध्ये फक्त हॅलोजनमध्ये तुम्हाला हेडलाईट होत होती, आता तुम्हाला पूर्णपणे असणार ही LEDमध्ये. ठीक आहे, आणि साईडला तुम्हाला हे DRL दिलेलं असणार आहे. सेमच तुम्हाला 160ला पण भेटतील आणि सेमच तुम्हाला NS 200ला पण तुम्हाला सेमच भेटतील यामध्ये. ठीक आहे, फक्त एवढंच आहे की त्यांना जे हाईट आपले टर्न इंडिकेटर लाईट ते तुम्हाला दिले असणार आहे LEDमध्ये, आणि याच्यामध्ये तुम्हाला दिले असणार हे असणार आहे आपल्या हॅलोजनमध्ये दिले असतील. ठीक आहे, आणि कार्बन फायबरमध्ये तुमची पुढची बॉडी दिली असणार आहे, आपलं हे मडगा दिलेलं असणार आहे, नंबर प्लेट तुम्हाला जागा दिली असेल. ठीक आहे, वरती तुम्हाला हे छोटंसं वायदर दिलेलं असणार आहे, आणि हा पार्ट तुम्हाला पण असणार LEDमध्ये दिलेला. ठीक आहे, हे हेडलाईट पूर्णपणे वरती तुम्हाला लो बीम असेल आणि तुम्हाला दिले असणार आहे खाली हाय बीम दिलेलं असेल. ठीक आहे, एका साईडला, आणि ग्राफिक बिफिक सर्व तुम्हाला सेमच दिलेली असणार आहे, आणि पूर्णपणे फुल ॲल्युमिनियम बॉडी दिलेली असणार नाही, GC टाईप तुम्हाला याच्यामध्ये. टेलिस्कोपमध्ये सस्पेन्शन दिलेली असतील. फ्रंटला तुम्हाला टायरची साईज असणार दिलेली ही 100 इंचची पुढची अलाव दिलेली असणार आहे, आणि डिस्कची साईज तुम्हाला दिलेली असणार आहे 240 mm पर्यंत. ठीक आहे, याच्यामध्ये तुम्हाला ABSची प्लेट भेटणार नाही, दोघं साईडला तुम्हाला रिफ्लेक्टर दिलेले असतील, आणि हे तुम्हाला असणार आहे ब्रेकचे तुमचं कॅलिबर एका साईडला. ठीक आहे, हार्ट सिंगल हॉर्न असेल, आणि एअर कोल्डमध्ये तुमची पूर्णपणे कूलिंग सिस्टम दिलेली असणार आहे. हे आपलं लेग गार्ड, आणि हे असणार आहे इंजिनचं आपलं गार्ड दिलेलं असणार एका साईडला. ठीक आहे, आणि इंजिन तुम्हाला असणार आहे 125 cc तुम्हाला दिलेलं असणार आहे इंजिन. याच्यामध्ये तुम्हाला ती पण असणार आहे CC तुम्हाला असणार 124.45 तुम्हाला CCचं तुम्हाला इंजिन भेटून दिलं यामध्ये. ठीक आहे, आणि किक स्टार्ट पण भेटेल तुम्हाला, आणि सेल्फ स्टार्ट पण तुम्हाला दिलेली असणार आहे. हे बघा, साईड फ्लोफर पण तुम्हाला इथं 125चं तुम्हाला ब्रँडिंग इथं दिलेली असणार आहे. ठीक आहे, आणि पूर्णपणे तुम्हाला असणार आहे फ्युएल इंजेक्टर याच्यामध्ये. तुम्हाला परफॉर्मन्स पण चांगला करता येईल, आणि मायलेज पण तुम्हाला चांगली भेटेल याच्यामध्ये. ठीक आहे, आणि जे पण अलो व्हील्स असतील तुम्हाला इथं स्टिकर भेटून जाईल. ठीक आहे, जी पण कलर असेल गाडीची त्या कलरमध्ये तुम्हाला इथं आपलं रिफ्लेक्टरसारखं तुम्हाला इथं स्टिकर भेटून जाईल या ठिकाणी. आणि टायर तुम्हाला असणार आहे हे आय थिंक तुम्हाला असणार आहे युरो ग्रिप म्हणून तुम्हाला टायरची तुम्हाला कंपनी दिलेली असणार आहे. ठीक आहे, साईड प्रोफाईलमध्ये पण तुम्हाला सेमच दिलेलं असणार. इथं पल्सरची तुम्हाला ब्रँडिंग दिलेली असणार आहे, ही पण सिल्वरमध्ये दिलेली असेल या ठिकाणी. ठीक आहे, आणि टाकी तुम्हाला असणार आहे 12 लिटरपर्यंत. टँकवरती तुम्हाला टँक पार्ट दिलेलं असेल, स्पीड तुम्हाला सिटी दिलेली असणार आहे, आणि सॉफ्ट असणार तुम्हाला याच्यामध्ये. ग्रॅब हँडल पण तुम्हाला बॉडी कलरमध्ये असेल, म्हणजे ब्लॅकमध्ये दिलेलं असणार आहे. ठीक आहे, NS 125ची तुम्हाला ब्रँडिंग दिलेली असेल या ठिकाणी, आणि ग्राफिक तुम्हाला असं असणार दिलेली. ठीक आहे, इकडे जर मला व्हाईट आणि आपलं ऑरेंज कलरमध्ये तुमचा हा ग्राफिक दिलेला असणार एका साईडला. ठीक आहे, हे आपलं रिअर फुटरेस. ठीक आहे, आणि सायलेन्सर तुम्हाला अंडर बॉडी असणार दिलेली तिकडे इकडे साईडला. हे आहे आपला ब्रेक पॅडल, आणि हा पार्ट तुम्हाला पूर्णपणे असणार आहे हा मेटलमध्ये दिलेला या ठिकाणी. आणि इथं तुम्हाला दिलेलं असणार बजाजची ब्रँडिंग. ठीक आहे, आणि पाठीमागचे जे सस्पेन्शन तुम्हाला दिले असणार ते तुम्हाला असणार आहे मोनोशॉकमध्ये. ठीक आहे, हा पण पार्ट तुम्हाला पूर्णपणे ब्लॅकमध्ये दिलेला असेल, आणि हा पण तुम्हाला ते दिला असेल असं फायबरमध्ये या ठिकाणी. पाठीमागच्या टायरची साईज तुम्हाला सांगतो किती असणार ती. ही असणार 100 90 17 तुमची पाठीमागची ऑलओवर दिली असणार आहे. पाठीमध्ये तुम्हाला दिले असणार आहे ड्रम ब्रेक तुम्हाला असणार आहे 130 mm पर्यंत, आणि हे जे असणार आहे आपलं गार्ड फायबरचं हे तुम्हाला दिलेलं असणार आहे. ठीक आहे, हे साईडला हे पण असेल, आणि हे पण दिलेलं असणार आहे या ठिकाणी. आणि चेसी टाईप तुम्हाला असणार ट्युबलरमध्ये या ठिकाणी. तुमची ब्रेकिंग असणार तुम्हाला अशी दिलेली असणार यामध्ये. ठीक आहे, इथून तुम्हाला ऑइल करून असणार तुम्हाला पूर्णपणे हे दिलेलं असणार पाईपमध्ये या ठिकाणी. ठीक आहे, पूर्णपणे हा सेक्शन पूर्ण पाईपमध्ये दिलेलं असणार या ठिकाणी. रिअल प्रोफाईल पण तुम्हाला दाखवून येतो गाडीची. रिअल प्रोफाईलमध्ये पण तुम्हाला टेल लाईट दिलेली असणार आहे LEDमध्येच. ठीक आहे, टर्न इंडिकेटर तुम्हाला दिली असणार आहे हॅलोजनमध्ये. इथं तुम्हाला नंबर प्लेटसाठी जागा दिसणार आहे, रिफ्लेक्टर, आणि इथं पण तुम्हाला बल्ब दिलेलं असेल या ठिकाणी वरती. आणि हा पण मडका तुम्हाला सेमच दिलेला असणार आहे. ठीक आहे, हे आपलं गार्ड आहे, हा एक गार्ड असणार आहे. ठीक आहे, आणि हे आपलं लेग गार्ड दिलेलं असणार आहे. चेन ड्रायव्हरचे जे पण कवर असेल तुम्हाला ते पण दिले असणार फायबरमध्ये. ओके, आणि हे आपलं काय झालं लुब्रेटिंग करण्यासाठी तुम्हाला भरपूर स्पेस दिलेला आहे या ठिकाणी. म्हणजे तुम्ही जास्त जर आपला चेन जर खराब झाली तुम्ही ती लुब्रेटिंग करू शकता किंवा स्क्रीन करू शकता. ॲमेझॉनमधून तुम्हाला तसे प्रकारचे सर्व प्रकारचे तुम्हाला ते लुब्रेटिंग करण्यासाठी तुम्हाला ते भेटून जाते स्प्रे. ठीक आहे, 5 स्पीड तुम्हाला मॅन्युअली गिअर बॉक्स दिलेलं असणार आहे. साईड स्टँड तुम्हाला कट ऑफ असणार आहे इंजिन.
इकडे साईडला, ठीक आहे. इथं पण तुम्हाला सेमच दिलेलं असेल, ठीक आहे. फर्स्ट जो असेल तो डाऊन साईडला असेल गिअर, बाकी सर्व तुम्हाला अप साईडला दिलेलं असणार आहे. आणि हे असलं आपलं सेंटर स्टँड इकडे साईडला, ठीक आहे. इकडे पण तुम्हाला सेमच दिलेली असेल ग्राफिक इकडे साईडला. NS125ची ब्रँडिंग दिलेली असेल, पल्सरची ब्रँडिंग तुम्हाला इथं दिलेली असणार आहे. पुढचं हँडल पण तुम्ही बघू शकता, तुम्हाला सेमच दिलेलं असेल, ठीक आहे. आणि हे दोघे तुमचे मिरर दिलेले असतील इकडे साईडला. इकडे आपले मेनूचं बटन दिलेलं असणार आहे. याच्यामध्ये तुम्हाला ब्लूटूथ पण भेटेल, ठीक आहे. कॉलिंग करण्यासाठी SMS अलर्ट असणार आहे, कॉलिंग अलर्ट असणार आहे. नेव्हिगेशन तुम्हाला ॲरो दिलेलं असणार यामध्ये, ठीक आहे. तर तुम्ही मोबाईलद्वारे तुम्ही हे करू शकतात, कनेक्शन करू शकतात ब्लूटूथनुसार. आणि वायफाय पण भेटत. याच्यावर मला दिले असणार आहे पास लाईट, ठीक आहे. आणि अपर डिपर दोघं दिलेले असतील इकडे साईडला, ठीक आहे. हे आपलं टर्निंग इंडिकेटर लाईट आणि हॉर्न. इकडे तुम्हाला इंजिन लाईट असणार आहे, इंजिनवर सॉरी आपलं त्याला स्विच, इंजिनचं तुम्हाला स्विच दिलेलं असणार आहे. स्टार्ट स्टॉपचं सेल्फ स्टार्ट तुम्हाला बटन दिलेलं असतं इकडे साईडला. पुढचं हँडल पण तुम्हाला सेमच भेटेल ब्लॅक कलरमध्ये. चावी तुमची अशी असणार आहे, ठीक आहे. इकडे साईडला तुम्हाला न्यूट्रल लाईट दिलेली असेल. हे आपले टर्न इंडिकेटर लाईट, ठीक आहे. ओके. हॉर्न पण तुम्हाला चांगला लाऊडली दिलेला आहे. यामध्ये वरती तुम्हाला RPM मीटर दिलेलं असणार आहे, टायमिंग दिलेलं असणार आहे. गिअर शिफ्टर असेल इकडे चालू तुम्हाला इकॉनॉमी दिलेलं असेल साईडला. तुम्हाला थांबा एक मिनिट कलर करून दाखवतो परत. हे बघा इकडे चालू तुम्हाला इकॉनॉमी दिलेली असणार आहे. वरती RPM मीटर आहे, ठीक आहे. डिजिटल तुमचं स्पीडोमीटर दिलेलं असणार आहे. ब्लूटूथ तुम्हाला कनेक्शन दिलेलं असेल यामध्ये, ठीक आहे. किती किलोमीटर झालेलं ते. आणि ट्रिप B आपण तिथून चेंज करू शकतो, ठीक आहे. हे बघा इन्फॉर्मेशन भेटून तुम्हाला DTEचं आणि IFEचं, ठीक आहे. या ठिकाणी ट्रिप A, ट्रिप B, एंटर द वॉर्निंग, एंटर द सेटिंग, पल्सर कोड नंबर दिले असणार. त्यामुळे तुम्हाला हे ब्लूटूथनुसार आपण कनेक्शन केल्यानंतर तुम्हाला नेटवर्क भेटून जाईल. हे बघा मित्रांनो, तुमचं आतमध्ये पॅकिंग जे असणार पूर्णपणे पॅकिंग दिलेली असणार सॉरी याच्यामध्ये, ठीक आहे. इकडे तुम्हाला चावीचं सेक्शन असं दिलेलं असेल इकडे साईडला. तुम्हाला इथं बघा इथं तुम्हाला 2 बटनं दिलेली असतील. हे असणार आहे मेनूचं आणि एक असणार सिलेक्टचं, ठीक आहे. आपण जेव्हा आपण कॉलिंग करू ना त्या टायमाला तुम्हाला इथं लिफ्ट होटले म्हणजे इन्कमिंग कॉल असू दे किंवा मिस कॉल असू दे तुम्हाला इथं दिसत राहील या ठिकाणी, ठीक आहे. ही जशी येतं सध्या इथं लाल लाईट पेटते इथं. पण जेव्हा आपण ब्लूटूथ कनेक्शन करू त्या टायमाला तुम्हाला इथं ब्लू कलर तुम्हाला लाईट इथं पेटत राहील या ठिकाणी, ठीक आहे. आणि जेव्हा कॉलिंग येईल तेव्हा तुम्हाला इथं ग्रीन कलर होईल या ठिकाणी. इकडे तुमची इंजिन लाईट दिली असणार आहे आणि पास लाईट बघा इकडे तुम्हाला दिली असणार आहे, ठीक आहे. आणि आपण जेव्हा गाडी स्टार्ट करू त्या टायमाला तुमचे हेडलाईट जे असतील ते तुमचे ऑन होऊन जातील, हेडलाईट पण आणि टेल लाईट पण. जसं तुम्हाला ज्यामध्ये कॉलिंग येईल ना त्या टायमाला तुम्हाला इथं इन्कमिंग कॉल दिसेल इथं या ठिकाणी पण इथं पण तुम्हाला इन्कमिंग कॉल दिसेल. इथं लाईट ब्लिंकिंग होईल इथं ग्रीन कलरची, ठीक आहे. इथं तुम्हाला ज्याच्यावर कोणी कॉल आलेला असेल तर तुम्हाला इथं नंबर दिसेल किंवा तुम्हाला तो नंबर सेव्ह केलेला असेल त्याच्यात तुम्हाला त्याच्यामध्ये शो होईल या ठिकाणी, ठीक आहे. त्याला पण शो रिसिव्ह करताना तुम्हाला फक्त एकदा क्लिक करायचं, एकदा क्लिक केल्यावरती ऑटोमॅटिकली तुमचं इथं स्टार्ट होऊन जाईल कॉलिंग आणि टायमिंग पण माझ्यामध्ये दिसत राहील जशी कॉलिंग तुमची स्टार्ट होईल तशी. सेमच तुम्ही बंद करताना पण सिंगल प्रेस केलं तर कॉल डिस्कनेक्ट होऊन जाईल यामध्ये. आणि जसं आपण रायडिंग जर करत असू जर कॉलिंग उचलायची नसेल तर तेव्हा आपण इथून डबल क्लिक करायची आपण हे कॉलिंग जी असणार आहे ती बंद होऊन जाईल यामध्ये. या इथं तुम्हाला असणार आहे मोबाईल चार्ज करण्यासाठी, ठीक आहे. एक मिनिट मग दाखवतो ओपन करून. हे बघा तुम्हाला मोबाईल चार्ज करण्यासाठी तुम्हाला दिलेलं असणार चार्जिंग सॉकेट दिलेलं असणार. तुम्ही इथून मोबाईल चार्ज पण करू शकतो यामध्ये. हे तुम्हाला जे इंजिन असणार आहे ते 4 स्ट्रोक दिलेलं असणार आहे. SOHC 4 व्हॅल्यू एअर कूल्ड BS6 कंप्लायंट तुम्हाला इंजिनमध्ये, ठीक आहे. हे जे असणार तुम्हाला 124.45 सीसीचं तुम्हाला इंजिन असणार आहे. मॅक्झिमम पॉवर जनरेट करतं 8.82 bhpची जी 8,500 RPMवर चालली येते आणि 11 Nmचा टॉर्क भेटतो तो 7,000 RPMवर चालला जातो. बाईकचं तुम्हाला ग्राउंड स्क्रीन दिलेलं असणार आहे 179 mm पर्यंत. बाईकमध्ये पण तुम्हाला सेमच दिलेलं असणार आहे. 8 डेज तुम्हाला फ्यूल आपण भरू शकतो आणि नॉर्मल पण आपण याच्यामध्ये फ्यूल भरू शकतो. आणि टाकी पण तुम्ही होऊ शकतात किती मोठी येते, ठीक आहे. डिझाईन पण तुम्ही होऊ शकतात सेमच भेटते यामध्ये. डिझाईन तुम्हाला NS200 सारखी दिलेली असणार आहे. फक्त त्याच्यामध्ये तुम्हाला जी कॅपॅसिटी दिली असणार आहे इंजिनची ती वेगवेगळी दिली असणार आहे आणि पॉवर पण त्याच्यामध्ये तुम्हाला वेगवेगळी भेटेल. ज्यावेळेस तुम्हाला कव्हर दिलेली असणार 144 kg आणि बाकीचे जे पण तुम्हाला डायमेन्शन असेल तुम्हाला सेम असेल याच्यामध्ये, ठीक आहे. याच्यामध्ये तुम्हाला फीचर भेटतं तुम्हाला सांगून दिले कोणते कोणते तुम्हाला दिले असणार आहे. मित्रांनो तुम्हाला आता मी बाईकचा साऊंड ऐकवतो कसा आहे तो. हे मित्रांनो आत्ता बाईकचा साऊंड तुम्हाला दाखवतो. तुम्हाला
तुम्हाला हेडलाईट पण दाखवून देतो. हे बघा तुमचे TRL पण इथं ऑन राहतील आणि हे तुमचे वरचे लो बीम. ठीक आहे. आणि जेव्हा आपण फास्ट लाईट मारू त्या टायमाला तुमचे खालचे हाय बीम पण चालवून द्यायला. ठीक आहे. सेमच हाय बीम. ओके. हां असे तुमचे हाय बीम वाजवतो ऑन. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला तुम्ही मला कमेंट करून सांगू शकतात. अशी एक गाडी घेऊन परत पुढच्या वेळेस भेटूया. आत्तापर्यंत मी हा व्हिडिओच थांबवतो आणि सोबत तुम्हाला या शोरूमचा ॲड्रेस पण देऊन टाकतो. ॲड्रेस आणि आपला फोन नंबर पण देऊन टाकेल. कोणाला जर इन्क्वायरी करायची असेल तुम्ही ते येऊन करू शकता. त्यामुळे तुम्हाला जी बेसिक किट भेटेल बाईकसोबत तुम्हाला हेल्मेट, पार्किंग कवर, नंतर मग INDची नंबर प्लेट आणि जी प्लेटची असणार आहे फ्रेम ब्लॅक कलरची तुम्हाला ती पण भेटून जाईल आणि इन्शुरन्स भेटून जाईल 1+4चा. जर तुम्हाला बाईक एक्सचेंजमध्ये पण तुम्हाला जर करायची असेल तुम्ही इथं येऊन करू शकतात. फक्त गाडीची जी पण हे असणार आहे व्हॅल्यू रिव्हॅल्युएशन असेल किंवा आपली गाडी स्क्रॅप असेल ती तुम्हाला ती भेटून जाईल. ठीक आहे. फक्त 15 वर्षाच्या आतमध्ये मला गाडी द्यावं लागेल एक्सचेंजमध्ये. आणि माझ्या चॅनलचे जे लोक नवीन असाल त्यांनी सबस्क्राईब करायला विसरू नका. सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि माझ्याची जी बिलची घंटी ती ऑल नोटिफिकेशन करून ठेवा. जे पण मी नवीन व्हिडिओ बनवत राहील तुमचे तुम्हाला जे हे जे असणार आहे नोटिफिकेशन तुम्हाला भेटत राहतील. ठीक आहे. चला मग मित्रांनो अशी एक बाईक घेऊन परत पुढच्या वेळेस भेटू. आत्तापर्यंत मी हा व्हिडिओच थांबवतो.